14 धावा, एक गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, अतिशय सुंदर अशी रनिंग दीप आणि रोहित यांची ही शैली आहे, त्यांना तुम्ही आखू शकत नाही आहेत. लेग साईडच्या दिशेने सुद्धा मारू शकतात, ऑफ साईडच्या दिशेने सुद्धा मारू शकतात आणि त्यांची ऑफ साईड ही खूप सुंदर आणि बेस्ट आहे. पाहूयात पुन्हा एकदा ऑफ साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न, 2 धावा आसानी से कंप्लीट किया आहे रोहित यांनी. अतिशय सुंदर अशी फलंदाजी रोहित यांची. मला वाटतं गुजरात जायंट्स या संघाचं काही क्षेत्ररक्षण बदलताना माहीर. पाहूयात रोहित खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा सरसावून ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी बदल करावा लागेल जर रोहित यांना तुम्हाला थांबवायचं आहे. दुसरं षटक संपलेलं आहे. धन्यवाद पंच. 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 18 धावा, एक गडी बाद 18 धावा. अतिशय सुंदर अशी 9-9च्या सरासरीने चाललेला अकाउंट्स वॉरियर्स संघ. पाहूया तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज नेम अक्षय. धन्यवाद. पाहूयात पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कडवलं. अतिशय सुंदर अशी क्षेत्ररक्षण दिनेशांचं. चेंडू अडवलेला आहे. जर तुम्हाला रोहित यांना रोखायचं असेल, एक धाव कंप्लीट केलेली आहे. पाहूयात पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा, मला वाटतं पंचांचा इशारा येणं बाकी आणि पंचांनी हा रनआउट घोषित केला आहे. गडी बाद झाला आहे तो दीप यांच्या स्वरूपात. दुसरा झटका बसला आहे तो अकाउंट्स वॉरियर्स संघाला. आणि पाहूया दीप यांची जागा घेण्यासाठी येत आहेत तो जो लिएंडर परेरा. जो लिएंडर परेरा. देखना पड़ेगा कि क्या होता है नेक्स्ट गेंद पे. अतिशय सुंदर असा फटका लिएंडर परेरा. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अतिशय सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट. मला वाटतं षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. दो. यस. धन्यवाद पंच. देखते पुढील चेंडू. पंच निर्धाव चेंडू. लीगल डिलिव्हरी. धन्यवाद. नेक्स्ट गेंद फुलटॉस चेंडू. अतिशय सुंदर असा फटका, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक ही रन मिलेगा. धन्यवाद. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 22. देखते नेक्स्ट गेंद. रोहित खेळण्यासाठी सज्ज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. मला वाटतं हा झेल झाला असता, आपण झेल सुटलेला आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल तो रोहित यांना. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 23. मला वाटतं षटक संपन्न झालेलं आहे. धन्यवाद पंच. स्कोर हो गया है 23. 2 गडी बाद 23. बॉलर नेम ठाकुर. ये हाथ दे दो मुझे ठाकुर. लगता है दे दिया था रोहित. लगता है ये चौका था. रोहित का मानना ये चौका ही था, लेकिन वो बल्ले को लगा इसलिए एक ही रन मिला. देखते हैं जो लिएंडर ऑफसाइड. धन्यवाद. फटका एकदम सुंदर फटका. एक धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते अकाउंट संघाला. रोहित पुन्हा एकदा सलामीचे फलंदाज रोहित. धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. अतिशय सुंदर अशा रनिंग करून 2 धावा पूर्ण केल्या त्या अकाउंट संघाने. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा 27. देखते फिर से एक बार रोहित खेलने के लिए तैयार.
पंचांचा इशारा नो चेंडू, नोच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 29 धावा. 2 गडी बाद. 29 29 29. अतिशय सुंदर असा फटका जो लिएंडर यांचा. पाहूयात एक धाव पूर्ण. रोहित, मला वाटतं रोहित यांची अतिशय सुंदर अशी कामगिरी चालली होती अकाउंट संघासाठी. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. अतिशय सुंदर असा फटका. कमॉन डीजे, एक चौका आया है बहुत देर के बाद. निर्मा चौका. ये है पतंजलि रामदेव बाबा चौकार. देखते फिर से एक बार. रोहित खेलने के लिए तैयार. आगे बढ़कर मारा हुआ फटका. ये भी शायद लगता है चौकार ही था, लेकिन रोहित कुछ नाखुश है अपने नॉन स्ट्राइकर फलंदाज से. होना चाहिए क्योंकि उनको ये 2 शॉट लगा था. षटक संपन्न झालेला आहे. 3 षटक, सॉरी माफ करा, 4 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 35 35 35. 4 षटकानंतर 35 धावा. मला वाटतं रोहित यांना काहीसा अनुभव देताना डगआउट मध्ये बसलेले फलंदाज, गोलंदाज आणि आपले मान्यवर काहीसा अनुभव देताना तिथे बसलेले शोएब जाई पण आहेत. धन्यवाद. पाहूयात रोहित खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज नेम अक्षय. अतिशय सुंदर अशी रनिंग. अतिशय चोरटी धाव घेण्यात यश आलंय तर रोहित यांना धन्यवाद. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 36. 36 धावा. पुन्हा एकदा लिएंडर खेळण्यासाठी सज्ज. ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि मला वाटतं हा गडी धावबाद होत आहे तो लिएंडरच्या स्वरूपात. 3रा झटका बसतोय तो अकाउंट संघाला आणि लिएंडर ज्यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहेत ते संघाचे उपकर्णधार सचिन. सचिन सचिन सचिन. एक राउंड होता था, ये आवाज होता था जब वानखेड़े स्टेडियम में सचिन खेलने के लिए आते थे. वानखेड़े हो जाए या और कोई स्टेडियम हो जाए. देखते रोहित खेलने के लिए तैयार. ऑफसाइड के दिशेचे कटा हुआ चेंडू. एक धाव पूर्ण. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते रोहित यांना. पाहूयात सचिन नवीन फलंदाज. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण दिनेशांचं. षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पाहूयात सचिन पुन्हा एकदा. पुढे सरसावून मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. मला वाटतं एकाच धावावर तर समाधान मानावं लागेल कारण की त्यांचा स्ट्रायकर फलंदाज जो आहे रोहित, मला वाटतं या चेंडूवरती त्यांना चौकारासाठी हिट करावं लागेल कारण की षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. रोहित, पाहूयात रोहित खेळण्यासाठी सज्ज. पुढे सरसावून मारलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहूयात. पण मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि हा षटक संपन्न झालेला आहे. आणि मला वाटतं 5 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 40. जीतने के लिए गुजरात जायंट्स टीम को 30 गेंद में 41, 30 गेंदों में 41 रनों की आवश्यकता है. बहुत ही आसान और बहुत ही ये देखते क्या होता है. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली मला वाटतं रोहित यांनी कारण की सलामीचे फलंदाज होते ते. अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना त्यांनी आपल्या देखते मैं गुजारिश करूंगा कि सामना जल्दी जल्दी चालू कर जाए. देखते स्ट्राइक के लिए दिनेश और नॉन स्ट्राइक के लिए माहिर और अकाउंट्स वॉरियर संघ टीम का स्ट्राइकर गोलंदाज शिवा. पहला गेंद ऑफसाइड के दिशेचे कटा हुआ. 1 रन्स कंप्लीट. पाहूयात पुन्हा एकदा माहिर खेळण्यासाठी सज्ज. शिवा यांना मारा करणार माहिर. फुलटॉस चेंडू आणि 4 धावा. मला वाटतं हा झेल झाला असता पण हा झेल ड्रॉप झालाय. बिली बाउंडिंग्स, जॉन्टी रोड्स, मिस्टर जॉन्टी रोड्स, अनिल गावडे, मिस्टर जॉन्टी रोड्स
अनिल गावडे पाहूयात पंच देखते पाहूयात माहीर खेळण्यासाठी सज्ज ओ अतिशय सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव चेंडू शिवा यांचा पाहूयात पुन्हा एकदा माहीर खेळण्यासाठी सज्ज पुढे सरसावून मारलेला फटका एक धाव घेण्याचा प्रयत्न पण हा गडी बाद झालाय तो दिनेश यांच्या स्वरूपात पहिला झटका बसतोय तो गुजरात जायंट संघाला गडी बाद झालाय तो दिनेश यांची जागा सांभाळण्यासाठी येत होतो गौतम मला वाटतं गौतम यांचा एक पाय क्रीजच्या बाहेर क्रीजच्या आतमध्ये गौतम बाहेर मला वाटतं गौतम यांची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो फलंदाज नेम बॅट्समन नेम ओम शांति ओम ओम देखते ओम खेलने के लिए तैयार अतिशय सुंदर असा फटका ओम यांचा रोहित यांची चपळाई पाहू शकता तुम्ही एकच धाव मिळू शकते देखते माहिर खेलने के लिए तैयार कुछ प्रॉब्लम है शायद अकाउंट्स वॉरियर्स शायद फलंदाजी ओके नो प्रॉब्लम चलेगा शिवा यांना मारा करणार डेड बॉल बैट्समैन तैयार नहीं था ओके नो प्रॉब्लम देखते अतिशय सुंदर असा फटका माहीर यांचा एक धाव पूर्ण एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल ते माहीर यांना गुजरात यार जोश में खेलो यार तुम लोग पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 7 धावा एक गडी बाद 7 धावा पाहूया दुसरं षटक घेऊन येतात ते सचिन याला मारा करणार माहीर खेळण्यासाठी सज्ज पाहूयात गुगली बॉल अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण बिपिन यांचं क्लॅप व्हेरी गुड देखते फिर से एक बार टॅप केलेला चेंडू एक धाव पूर्ण एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते माहीर यांना धावसंख्या झाली ते 8 धावा एक गडी बाद 8 धावा पुढील चेंडू अतिशय सुंदर असा फटका अतिशय त्याच ताकदीचं सुद्धा क्षेत्ररक्षण सचिन यांचं चेंडू अडवलाय त्यांनी पुन्हा एकदा ओ हो निर्धाव चेंडू अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सचिन यांची पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावलेला चेंडू एका धावेवरती समाधान मानावं लागेल मला वाटतं षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक पाहूयात लास्ट गेंद माहीर खेलने के लिए तैयार आगे मारा हुआ चेंडू एक धाव 2 ओवर्स कंप्लीट हो गए रन्स हो गए 10 अतिशय सुंदर असं षटक टाकलं आहे ते सचिन यांनी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते बिपिन यांना मारा करणार माहीर खेळण्यासाठी सज्ज अतिशय सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट माहीर आणि ओम यांचं मला वाटतं 2 धावा घेण्यात यश आलंय ते गुजरात जायंट संघाला देखते फिर एक बार बिपिन को मारा करेंगे माहीर खेलने के लिए तैयार ऑफ साइड में कटा हुआ चेंडू एक धाव कंप्लीट डिक्लर पंच डिक्लरच्या स्वरूपात 2 धावा धन्यवाद डिक्लर के स्वरूप में 2 रन्स हो गए 14 देखते फिर से एक बार बिपिन अतिशय सुंदर असा फटका ऑफसाइडच्या दिशेने त्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण शिवा यांचं अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी एक धाव वाचवताना शिवा देखते ओम फुलटॉस चेंडू ऑफ स्ट्रेट मारा है एक ही रन्स मिलेगा रन्स हो गए टोटल 16 मुझे लगता है ये पंच चौकार
ये है पतंजलि रामदेव बाबा चौकार, अपटाउन प्रीमियर लीग का ये चौकार। थैंक यू डीजे। देखते हैं एक बार, माहिर माहिर खेलने के लिए तैयार। बिपिन, ये लगता है तीसरे शतक का लास्ट गेंद। फिर से एक बार स्ट्रेट मारा है, मुझे लगता है थोड़ा सा गलती हो गया। पंच, नहीं तो मुझे लगता है ये भी चौकार ही हो सकता था, हो सकता है, बोलने में कुछ नहीं जाता है। थैंक यू। रन्स हो गए टोटल 21, 21, 21। तिसरा षटक संपल्यानंतर 21, 21, 21। देखते हैं चौथा षटक लेके कौन आता है। मुझे लगता है वाइस कैप्टन सचिन। 21, 21, 21। देखते हैं माहिर अच्छी फलंदाजी करते हुए। देखते हैं सचिन को मारा करेगा माहिर। ओहो, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी सचिन यांची। गुगली, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक दोनों भी डालते हैं। अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण। मला वाटतं तिकडे सुद्धा गौतम आहेत। गौतम, अतिशय सुंदर असे क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी चौका वाचवताना पाहूयात। सचिन यांना मारा करणार ओम। ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, पंचांचा इशारा, गडी पोहोचलेला आहे, त्याच्यामुळे हा धावबाद नाही होणार। अतिशय सुंदर अशी रनिंग। यस 1 रन कंप्लीट। लास्ट 3 गेंद बाकी आहे, 3 गेंदे बाकी आहे। पुढे सरसावून मारलेला फटका, अतिशय सुंदर असा फटका माहिर यांचा, आणि हा मला वाटतं खणखणीत चौकार। अपटाउन प्रीमियर लीगचा हा खणखणीत लाजवाब चौकार। देखते फिर से एक बार माहिर, मुझे लगता है कोच फील्डिंग में बदली हो रहा है। गौतम को आगे लेके आते हुए, दीप पीछे जाते हुए। सचिन इनकी कुछ स्ट्रैटेजी हो सकती है। ये क्रिकेट है दोस्तों, इसमें कुछ भी हो सकता है। एक टीम तो जीतने वाला है, एक टीम तो हारने वाला है। हार या जीत पक्की है, लेकिन यहां पे स्पोर्ट्समैनशिप जरूरी है। क्योंकि ये एंजॉयमेंट का डे है अपने लिए। ये आज का दिन है, ये आज का दिन बहुत लाजवाब है, ये आज का दिन बहुत याद रखा जाएगा। देखते हैं फिर से एक बार माहिर इनका कुछ अलग स्ट्रेटजी है। अभी चौका गया था, देखते हैं फिर से एक बार आगे मारते हुए। मुझे लगता है 4 की चक्कर में इन्होंने 6 मारा है, लेकिन वो उनके टीम के खाते में नहीं जाएगा। ये 4 मारने के चक्कर में असफल हुए हैं, तो माहिर इनकी जगह लेने के लिए आए रहे। गौतम, सचिन, देखते सचिन को मारा करेंगे गौतम। फिर से एक बार ऑफसाइड के दिशा से मारा हुआ चेंडू, 1 ही रन मिलेगा। ओवर कंप्लीट हो गए, रन्स हो गए 28, 28। मुझे लगता है ये सामना जीतने के लिए गुजरात जायंट्स टीम को 6 गेंदों में 13 रनों की जरूरत। अतिशय सुंदर असं आव्हान उभा आहे ते गुजरात जायंट्स संघासमोर। देखते बॉलर नेम दीपदास गुप्ता। नो, दीप, मला वाटतं अकाउंट्स वॉरियर्स संघासाठी हे दीप लावू शकतात आणि नक्कीच लावणार, त्यांच्याकडे पाहून वाटतंय। अतिशय सुंदर असं देखते दीप इनको मारा करेंगे। ओम, नो चेंडू है, नो चेंडू, लेकिन पंच, मला वाटतं ये फलंदाज बाद हो गए क्योंकि बॉक्स आउट है। रूल्स में बॉक्स आउट है, इसलिए ये गड़ी बाद हो सकता है।
नो बॉल था। यस, 1 रन कंप्लीट। जीतने के लिए, जीतने के लिए फलंदाज आहे अक्षय। दीप यांना मारा करणार अक्षय। लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट करण्यात आल्यात त्या गुजरात संघाकडून। अक्षय, मला वाटतं अक्षयने मला सुद्धा मारा केला होता आणि आम्ही हा तो सामना हारलो होतो। पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने कटवलेला चेंडू अक्षय यांनी, मला नक्कीच आठवत आहे अक्षय यांनी आमच्यासमोर फलंदाजी केली होती आणि आम्हाला तो सामना हरवला होता त्यांनी। पाहूयात गौतम, गौतम यांना मारा पाहूयात। मला वाटतं चौकाराची आवश्यकता होती पण त्यांनी षटकार मारलाय आणि हा षटकार व्हॅलिड नसणार आहे, इनव्हॅलिड। बॅट्समन नेम, फलंदाज नेम नीलांग, आणि नीलांग यांचा हा फटका फेल झालाय आणि हा सामना अकाउंट्स वॉरियर्स या संघाने जिंकलेला आहे आणि मला वाटतं तिसरा विजेता संघ मिळालेला आहे तो अकाउंट्स वॉरियर्स, जो मागच्या वर्षीचा त्यांचा रेकॉर्ड आहे तो त्यांनी कायम राखला आहे। अकाउंट्स वॉरियर्स संघाने जे मागच्या वर्षी ते 3ऱ्या नंबरचे विजेते होते ते यावर्षी सुद्धा तेच आहेत, तो त्यांचा हक्क आहे, तो त्यांनी दाखवून दिला आहे। येस,